दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाची चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस होता। या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर राज्यातून लाखो भाविक येत असतात। यात्रेच्या अनुषंगानं भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीनं 150 जादा एसटी बसेसची सोय केली होती। प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण असावं आणि बसमध्ये चढण्यास प्रवाशांची चढाओढ होऊ नये यासाठी रांगेतून बसमध्ये चढण्याची व्यवस्था करण्यात आली होती। कोल्हापूरमध्ये दाखल होणारे अनेक भाविक हे पंचगंगा घाटावर स्नान करून ज्योतिबा डोंगराकडे जातात, त्यामुळे घाट परिसर गर्दीनं फुलून गेला होता। या ठिकाणी भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली होती। शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनं मोफत अन्नछत्र उपक्रम राबवण्यात आला होता। या अन्नछत्राचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। पंत वालावलकर कापड दुकान ट्रस्टच्या वतीनं अल्पोपहाराचं वाटप करण्यात आलं। अनेक सामाजिक संस्थांच्या वतीनं भाविकांना पाणी, सरबत, ताकाचं वाटप केलं। पंचगंगा आरती भक्त मंडळ आणि पंचगंगा घाट संवर्धन समितीच्या वतीनं स्नानगृहाची व्यवस्था केली होती। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं पिण्याच्या पाण्याची सोय केली होती। तसंच वैद्यकीय पथकही कार्यरत होतं। झंवर उद्योग समूहाच्या वतीनं मोफत बस सेवा देण्यात आली होती। तसंच कापडी पिशव्यांचं वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। दरम्यान सायंकाळी 4च्या सुमारास आलेल्या पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली होती।